आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, नवरात्रीतले 2 दिवस जे असतात, अष्टमी आणि नवमी, हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात। नवरात्रीमध्ये जर तुमच्याकडून सेवा काही झालेली नाही किंवा तुम्ही अनेक सेवा केलेल्या आहेत, उपाय केलेले आहे, तरी देखील तुम्हाला हा उपाय जो आहे अष्टमीला किंवा नवमीला, आणि शक्य असेल तर दोन्हीही दिवशी तुम्ही ही सेवा जी आहे किंवा उपाय आहे तो आवर्जून करा। या उपायामुळे होतं काय, तुमच्या घरामध्ये कितीही आर्थिक संकट असू द्यात किंवा दुःख दारिद्र्य असू द्यात, अलक्ष्मी असू द्यात, नकारात्मक ऊर्जा असू द्यात, या उपायामुळे हे सगळं जे आहे, नकारात्मक जी ऊर्जा आहे ती कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढीस लागते। माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते। इतका हा साधा सोपा पण तितकाच प्रभावी उपाय आहे। लक्षात घ्या, ज्या त्या तिथीला जे ते उपाय करणं खूप महत्त्वाचं असतं। जी ती तिथी असते ती अत्यंत महत्त्वाची असते। आणि असा हा जो दिवा आहे, 2 मुखी दिवा आहे, तो आपल्याला लावायचा आहे। तर तो कुठे लावायचा आहे, घरात कसा लावायचा आहे, कशा पद्धतीने लावायचा आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत दिवा लावताना त्याच वापरा। बघा, ज्या त्या तिथीचं हे खूप महत्त्व असतं आणि जर आपण उपाय परफेक्ट केले, बरोबर केले, तर आपल्याला नक्कीच त्याचं खूप चांगलं फळ मिळतं। आणि बघा, वर्षभर या उपायाने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येतेच, शिवाय माता लक्ष्मीचा, कुलदेवीचा आशीर्वाद देखील आपल्यावरती राहतो। कारण नवरात्रीतली ही जी तिथी आहे, अष्टमी आणि नवमी म्हणजेच महानवमी, ह्या अत्यंत महत्त्वाच्या तिथी आहेत। या तिथीला केलेले उपाय सेवा कधीच वाया जात नाही। आता हा 2 मुखी दिवा जो आहे तो कसा कुठे लावायचा हे मी सांगणारच आहे। त्यापूर्वी तुम्हाला मी सांगते, जर तुमच्याकडून आत्तापर्यंत नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन ही सेवा झालेली नसेल तर कुंकुमार्चन ही सेवा तुम्ही अवश्य करा। श्रीयंत्र असेल तर त्यावर करा, श्रीयंत्र नसेल तर कुलदेवीचा फोटो चालेल किंवा मग मूर्ती चालेल। काहीच नसेल तर सुपारी घ्या तुम्ही, आणि सुपारीवरती आपल्याला कुंकुमार्चनची सेवा अवश्य करायची आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। नवमीला आणि अष्टमीला नवरात्रीमधल्या अवश्य या 2 दिवशीही ही कुंकुमार्चनची सेवा तुम्हाला करायची आहे। आणि बघा, त्याचबरोबर हा जो उपाय आहे 2 मुखी दिव्याचा तोही करायचा आहे। आता कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे, तर अष्टमीला किंवा मग नवमीला किंवा दोन्हीही दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता। तुम्ही अगदी सकाळी हा उपाय करा किंवा सकाळी तुम्हाला वेळ नाही आहे तर संध्याकाळी 6 पासून रात्री 12 पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। अष्टमीला करा, अष्टमीला वेळ नसेल तर नवमीला करा, आणि शक्य असेल तर प्रयत्न करा की दोन्हीही दिवशी तुम्ही असा दिवा जो आहे तो लावू शकाल। कारण वर्षातून आपल्याला हा उपाय जो आहे नवरात्रीतला तो एकदाच करता येतो आणि अत्यंत प्रभाव त्याचे खूप चांगले आहेत। तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील तर या उपायामुळे त्या बऱ्याच अंशाने कमी होतात। आर्थिक समस्या, घरामध्ये सुखसमृद्धी येते, घरातील वातावरण सात्विक बनतं, घरामधील वाद विवाद भांडण तंटे दूर होतात, कुलदेवीची जी सेवा आहे ती पण आपल्याकडून घडते, माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते, असा हा उपाय आहे। कारण बघा, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे। एक दिवा आपल्या घरामध्ये खूप सारी सकारात्मक ऊर्जा पसरवण्याचं काम करतो। त्यामुळे दिव्याचा उपाय जो आहे तो अष्टमीला आणि महानवमीला अजिबात चुकवायचा नाही। आता हा उपाय कोण करू शकतं, जर शक्य असेल तर महिलांनी, घरातली जी करती महिला आहे तिने करावा। महिलांना शक्य नाही तर तुमचे मिस्टर किंवा घरातील इतर सदस्य आहेत, तुमची मुलं देखील हा उपाय करू शकतात, काहीच अडचण नाही। सुतक असेल, विटाळ असेल तर त्यामध्ये तुम्ही हा उपाय करू शकत नाही। आता बघूया 2 मुखी दिव्याचा उपाय कसा करायचा आहे। यासाठी मातीची पणती घ्या, धातूचा दिवा घ्या किंवा कणकेचा दिवा बनवून घ्या। कणकेचा दिवा बनवत असताना माहिती आहे तुम्हाला, त्यामध्ये मीठ नाही टाकायचं, फक्त कणकेचा दिवा बनवायचा। किंवा मग तुम्ही मातीची पणती घेणार असाल, धातूचा दिवा घेणार असाल तर त्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत, 2 वाती टाकायच्या आहेत, म्हणजे 2 मुखी दिवा जो आहे तो तयार होतो। आणि अशा प्रकारे 2 वाती टाकायच्या आहेत।
म्हणजे विरुद्ध दिशेला 2 वाती आल्या पाहिजेत, अशा दिव्यामध्ये वाती आपल्याला ठेवायच्या आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला गाईचं तूपच वापरायचं आहे. लक्षात घ्या, या उपायासाठी आपल्याला गाईचं तूपच लागणार आहे. मग तुम्ही असं विचाराल तेल चालेल का? तर तेलाचा दिवा नाही लावायचा. हा दिवा जो आहे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करत आहोत, कुलदेवी प्रसन्न होण्यासाठी करत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीतल्या अष्टमी आणि महानवमीला करत आहोत, त्यामुळे तुपाचाच दिवा लावायचा आहे. तर तूप घ्यायचं, तुपाचा दिवा लावायचा. यासाठी तुम्ही तूप विकत आणा गाईचं, म्हणून मी थोडासा आधी व्हिडिओ हा टाकत आहे. आणि तूप वापरा त्यामध्ये. आता असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक डिश घ्या तुम्ही स्टीलची तुमच्या घरातील, त्यावरती तांदूळ ठेवा, हळद कुंकू वाहा त्यावरती आणि त्यावरती दिवा असा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा कुठे तुम्हाला ठेवायचा आहे, तर तुमचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दरवाजाच्या डावीकडे ठेवा, नाही तर उजवीकडे ठेवा, कुठेही ठेवा, फक्त उंबरठ्याच्या बाहेर, आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथे. त्यामध्ये आपल्याला 2 लवंगा आणि 2 हिरव्या विलायची टाकायच्या आहेत, ज्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. वेलची आणि लवंगा, चांगल्या वेलची आणि लवंगा घ्यायच्या, त्यामध्ये 2 वेलची आणि 2 लवंगा टाकायच्या. 1 कापराचा तुकडा टाकायचा आहे तुम्हाला त्यामध्ये. आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याला हळद कुंकू तुम्ही वाहून घ्यायचं आहे. फूल असेल तर फूल पण वाहून घ्या. आणि 4-5 साखरेचे फक्त दाणे तुम्ही तिथे ठेवायचे आहेत नैवेद्य म्हणून. किंवा काही गोडाचा पदार्थ तुम्ही केलेला असेल तर तो देखील तिथे ठेवू शकता. काहीच केलेलं नसेल तर थोडीशी साखर तिथे ठेवा तुम्ही. आणि अशा प्रकारे हा दिवा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला चिमूटभर हळद त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. लक्षात घ्या, दिवा 2 मुखी लावायचा आहे. विरुद्ध दिशेला 2 वाती आल्या पाहिजेत आणि वातींची दिशा पूर्व पश्चिम अशी असावी, उत्तर दक्षिण करायची नाही. लक्षात घ्या, पूर्व पश्चिम अशी ही दिशा पाहिजे वातींची. आणि त्यामध्ये 2 हिरव्या वेलची, 2 चांगल्या लवंगा, चिमूटभर हळद आणि कापराचा तुकडा इथे यामध्ये टाकायचा आहे. असा दिवा प्रज्वलित करायचा आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर, उंबरठ्याच्या जवळ, उजवीकडे किंवा डावीकडे. आणि गाईचं तूपच वापरा. गाईचं तूप नसेल तर उपाय करू नका, कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी, कुलदेवी प्रसन्न होण्यासाठी हा उपाय आपण अष्टमी आणि नवमीला करणार आहोत. आणि हा दिवा लावल्यानंतर तिथे बसा तुम्ही तुमच्या उंबरठ्याकडे तोंड करून. आणि आपल्याला नवार्णव मंत्र 11 वेळा किंवा 108 वेळा म्हणायचा आहे. मंत्र असा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, असा हा मंत्र आहे. तो नवार्णव मंत्र आहे कुलदेवीचा. तुमची कुठलीही कुलदेवी असू द्यात, तुम्हाला समजा त्यांचा जप माहीत नाही आहे किंवा माहीत असेल तरी देखील तुम्ही हा नवार्णव मंत्र जो आहे कुलदेवीसाठी हा 11 वेळा किंवा 108 वेळा किंवा 5-10 मिनिटं तिथे बसून हात जोडून म्हणायचा आहे. आणि कुलदेवीला प्रार्थना करायची आहे, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, वर्षभर माझ्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट नांदू दे, नेहमी माझ्या घरामध्ये तुझा वास असू देत, माझ्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद असू देत आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावर नेहमी, माझ्या लेकरा बाळांवरती राहू देत, अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे बसून. आणि अशा प्रकारे तो दिवा तुम्हाला लावायचा आहे. आणि वेळ मी तुम्हाला सांगितलेली आहे. सकाळी वेळ असेल तर सकाळी लावा किंवा मग तुम्ही संध्याकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत कधीही हा उपाय करू शकता. अष्टमीला शक्य असेल तर अष्टमीला करा, अष्टमीला शक्य नसेल तर नवमीला करा, म्हणजे शनिवारी करू शकता. आणि त्या दिवशी दसरा पण आहे. दिव्यामध्ये जे आपण गाईचं तूप वापरतो यामुळे आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सात्विकता पसरते, खूप पॉझिटिव्ह लहरी पसरतात. आणि त्याचबरोबर नवरात्रीतली ही जी तिथी आहे अष्टमी आणि नवमी ही खूप महत्त्वाची तिथी आहे. आणि या तिथी दिवशी अशा प्रकारे तुपाचा दिवा लावणं हे अत्यंत शुभ समजलं जातं. आपल्या घरामधले जे वादविवाद, क्लेश, कलह आहेत, नकारात्मक काही शक्ती आहेत, त्या सर्व दूर होतात. ज्या काही अडीअडचणी, संकट निर्माण झालेले असतात ते देखील दूर होतात. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते. आणि जे काही लवंग आणि वेलची आहेत, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. याच्या सुवासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते.
आणि जी हळद आपण टाकत आहोत यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो. जे काही आपल्या अर्थार्जनातले अडथळे आहेत, पैशाचा ओघ जो काही कमी झालेला असतो तर ते दूर होतात आणि आपल्याला जी काही पैशाचा ओघ आहे तो आपल्या घराकडे येऊ लागतो. असा हा अतिशय खूप चांगला उपाय आहे. त्यामुळे अवश्य तुम्ही करा. आणि जो कापूर आपण टाकलेला असतो त्यामुळे घरामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दिवा जो आहे जेवढा वेळ जळतोय तेवढा वेळ जळू द्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून त्यामध्ये गाईचं तूप टाकू शकता. आणि दुसऱ्या दिवशी याच्यातील लवंग आणि वेलची जी आहे ती तुमच्या घरामध्ये जे काही झाडं झुडपं आहे त्या मातीमध्ये तुम्ही दाबू शकता. आणि जो दिवा आहे जर तो मातीचा असेल किंवा मग धातूचा असेल तो तुम्ही पुन्हा वापरू शकता, काही हरकत नाही. आणि जर कणकेचा असेल तर तो तुम्ही पाण्यात विसर्जित करा. तर असा हा उपाय सर्वांनी अष्टमीला किंवा मग नवमीला करा. जमत असेल तर दोन्ही दिवशी करा. अत्यंत प्रभावी उपाय आहे. ज्या त्या तिथीला केलेले हे जे उपाय आहे ते आवर्जून आपल्याला करायचे आहेत. भले तुम्ही कुठले उपाय नवरात्रीमध्ये केलेले असतील किंवा नसतील, मात्र हा उपाय तुम्ही चुकवू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे सर्वांना उपाय काय आहे कळेल आणि त्याप्रमाणे हा उपाय सर्वांना अष्टमीला नवमीला करता येईल.